Hello student, welcome to my channel. Today we are discussing the 8th standard first chapter rational and irrational number, in which the practice set number 1.3. Question number first is write the following rational number in the decimal form. कधीही डेसिमल फॉर्ममध्ये जर आपल्याला कन्वर्ट करायचे असतील तर 9/37 हा रॅशनल नंबर आहे, याचा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचा आहे. सो 37ने डिवाइड केलं. 37च्या टेबलमध्ये 9 नाहीत म्हणून 0.90 होता, तिथं 90ला आपण काय करणार 37ने डिवाइड करणार. 37 2 74, सो 16 उरले. वरती पॉईंट आहे म्हणून 0 घेऊ शकतो. त्यानंतर 37 4 148, रिमेनिंग इज 120. देन 37 3 111, रिमेनिंग इज 90. देन 37 2 74, सो रिमेनिंग इज 16. म्हणजे हा ह्या डेसिमल रिप्रेझेंटेशन करत असताना रिपीट होणार आहे. सो 9.37 इज इक्वल टू 0.2432. हे जे आहे 2432 हे अगेन आपल्याला रिपीट झालेले दिसतील. देन क्वेश्चन नंबर सेकंड इज 18/42. याला आपण डिवाइड करून घेतले. 6 3 18 अँड 6 7 42. सो 3/7 हा फ्रॅक्शनला आपण डिवाइड करू. 7च्या टेबलमध्ये 3 नाहीत म्हणून 0 पॉईंट दिला तर 30 झाले. 7 4 28, 2 रिमेनिंग 20 झाले. त्यानंतर 7 2 14, मायनस केल्यानंतर 6 उरले आणि 60 घेऊ शकतो तर आपण पॉईंट आहे म्हणून. सो 60 - 56 इज द 40. देन 7 5 35, 40 - 35 इज द 5, 0 घेऊ शकतो. त्यानंतर 7 7 49, 1 रिमेनिंग 0 घेऊ शकतो. सो 7 1 7 असं आपण करू शकतो. तर 3/7 विच इज इक्वल टू 0.42857. देन द थर्ड क्वेश्चन 9/14. सो 14ने आपल्याला 9ला डिवाइड करायचं आहे. 14च्या टेबलमध्ये 9 नाहीत म्हणून 0 पॉईंटने आपण याला भाग देऊ. सो 0 घेतले, 90 झाले. तर 14 6 84, 6 रिमेनिंग परत 0 घेऊ शकतो. 14 4 56, सो 4 रिमेनिंग. देन 14 2 28, देन 12 रिमेनिंग 0 घेतला. 14 8 112, देन 80 - 70 केले तर 10 उरतील आणि वरून 0 घेतला तर 14 5 98, सो 20 उरले. त्यानंतर परत 14 1 14, सो वी गेट द 20 - 14 इज द 6 अँड 0 घेतला तर 14 4 54, सो 4 रिमेनिंग. सो यामध्ये पण आपल्याला रिपिटेशन बघायला भेटतात. सो 9/14 विच इज इक्वल टू 0.64285. देन द फोर्थ क्वेश्चन -103/5 मीन्स -103/5. सो 5ने 103ला आपल्याला डिवाइड करायचं आहे. 5च्या टेबलमध्ये 2 नंबरला 10 आहे. सो 5 2 10, 0 रिमेनिंग 3 खाली घेतले. त्यानंतर 5ने 3ला डिवाइड होत नाही म्हणून 0ने 0 दिला आणि पॉईंट दिला तर आपल्याला भेटतील 30. सो 5 6 30, सो 103 मीन्स 103/5 विच इज इक्वल टू -20.6. देन द फिफ्थ क्वेश्चन इज -11/30. सॉल्व दिस प्रॉब्लेम. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू. कमेंट बॉक्समध्ये मला ह्या क्वेश्चनचा ॲन्सर तुम्ही सांगायचा आहे. थँक्यू.